तर सरकारकडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। मनपा निवडणुकीमुळे सरकारनं ही नोटीस पाठवली आहे। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी चौकशी आयोगाची ठाकरेंना नोटीस आली आहे आणि याबाबत आमदार महेश सावंत यांनी सरकारवर टीका केली आहे। तर संजय निरुपम यांची अवकात आहे का असंही महेश सावंत यांनी हल्लाबोल केलाय। जो काय वक्तव्य केलं त्याच्यानंतर दंगल उसळली होती। त्यानंतर भिडे गुरुजींना समजसुद्धा देण्यात आलेली होती, परंतु तो प्रकरण तेव्हा थंडावलेला। आता का करतात आहे, मुंबई महानगरपालिका इलेक्शन आल्यामुळे दबाव तंत्र त्यांचा चालू झाला असेल तरी हरकत नाही। त्याच्यासाठी उद्धव साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्रातली संपूर्ण शिवसेना असतील किंवा इतर संपूर्ण संघटित पक्ष सगळ्यांना सहानुभूती आहे। त्यांच्या विरोधात काही एखादा डिसिजन घेताना सरकारला सुद्धा विचार करावा लागेल। तर महेश सावंत यांनी हे विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना नोटीस आलेली आहे आणि ही नोटीस केवळ पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलेली आहे असं महेश सावंत यांनी म्हटलंय।